नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, टार्गेट पोलीस भरती बॅचमधील आज आपला 13वा दिवस आहे आणि आज आपण काळ काम व मजूर हा टॉपिक अभ्यासणार आहोत। मित्रांनो, मी मागील व्हिडिओमध्ये नळ व पाण्याची टाकीमध्ये सांगितलं होतं की तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा। त्यामध्ये जे आपण कन्सेप्ट अभ्यासलेली आहे त्याच कन्सेप्टनुसार मित्रांनो या चॅप्टरवरील जेवढे टाईप वगैरे पडतात ते सर्व आपण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये टाइप क्रमांक 7 मध्ये एक जो प्रश्न क्रमांक 2 आहे त्यामध्ये मला थोडा डाऊट होता, कारण मी काढलेलं उत्तर आणि पुस्तकामधील उत्तर थोडं वेगळं होतं। तर मी सेंट्रलचे सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न वगैरे चेक केलेले आहे, SSC GD किंवा रेल्वे वगैरेचे। त्या ठिकाणी मला एक प्रश्न भेटलेला आहे, तर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय ते सुद्धा आपण टाइप क्रमांक 7 मध्ये बघू। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही जो कन्सेप्ट वगैरे अभ्यासणार आहोत, जे प्रश्न वगैरे कशा पद्धतीने सोडायचे ते अभ्यासणार आहोत मित्रांनो। तर त्यासाठी मित्रांनो माझी फक्त एक अट आहे की तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच ट्रिक वगैरे तुम्हाला सांगितलेले आहे आणि कमीत कमी व्हिडिओमध्ये प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे हे सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन आले असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा, जेणेकरून मी व्हिडिओ असे अपलोड पुढे जेही करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आणि खाकी पॉईंट हे टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि मित्रांनो, कामकाळ व मजूर यावरील अजून एक वेगळा प्रकार पडतो, तो म्हणजे रूपांतरावरील। जसे की 2 मुलं 3 स्त्रियांनी एवढे काम वगैरे करत असतील तर त्यावरील मी व्हिडिओ न बनवता एक मी व्हिडिओ बनवलेला आहे अगोदर यावर, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण पहिल्या प्रश्नाला टाइप क्रमांक 1 मधील पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पण त्या अगोदर मी सुद्धा मागे सुद्धा तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की माझी फक्त एक अट आहे की तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की या टॉपिकवरील तुमचा कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। तुम्हाला फक्त दुसरं जे पुस्तक वगैरे ते यासाठी हाती घ्यावं लागेल की हे टॉपिक या टॉपिकवरील जर तुम्ही व्हिडिओ पाहिला त्यानंतर तुम्हाला या टॉपिकवरील जवळपास 50 ते 60 प्रश्न पुस्तकामधील अभ्यासायचे, तेव्हा जाऊन तुमचे जे बाकीचे डाऊट वगैरे असतील ते सर्व क्लिअर होऊन जातील। टाइप क्रमांक 1 मधील पहिला प्रश्न आहे बघा। प्रश्न सिंपल घेतलेले आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात लवकर येईल। टाइप क्रमांक 1 मधील पहिला प्रश्न आहे, राम हा एक काम 20 दिवसात करतो, श्याम तेच काम 30 दिवसात करतो, तर ते दोन्ही मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील। आता मित्रांनो, या टाईपला या प्रकारच्या प्रश्नाला जर तुम्ही पुस्तकामध्ये पाहिला तर फॉर्म्युला आहे AB भागिला A+B वगैरे। त्यानंतर जर टाईप क्रमांक 2 पाहिला तर लगेच फॉर्म्युला वगैरे चेंज होईल। तर आपण नळ व पाण्याची टाकी आणि कामकाळ मजूर यामध्ये एकही फॉर्म्युलाचा यूज केलेला नाही। जर तुम्ही मागील व्हिडिओ पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एकही फॉर्म्युलाचा यूज केलेला नाही। या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एकही फॉर्म्युलाचा यूज करणार नाही। प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा ते समजून घ्या तुम्ही। आपल्याला राम आणि कोण दिलेला आहे, श्याम दिलेला आहे, बरोबर। राम किती दिवसामध्ये करतोय एक काम 20 दिवसामध्ये, श्याम तेच काम 30 दिवसामध्ये करतोय। सेम मागील प्रमाणेच तुम्हाला समजवतं। या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला काय विचारलं आहे, ते दोन्ही मिळून ते काम किती दिवसामध्ये संपवतील, बरोबर। सर्वात अगोदर काम काढून घ्यायचं। काम कशा पद्धतीने निघतं ते बघून घ्या। दोघांचा लसावी काढायचा। 20 आणि 30चा जर तुम्ही लसावी काढला तो येईल 60। मी अगोदर सांगितलं की लसावी कशा पद्धतीने काढतात, दोन्ही संख्यांनी या संख्येला भाग गेला पाहिजे। तर कमीत कमी वेळेमध्ये लसावी कशा पद्धतीने काढायचा बघा। सर्वात मोठी उदाहरणातील संख्या पकडायची 30 समजतो मी। 30 ने 20ला भाग जाईल का नाही, 30 दुनी 60 केले, दुप्पट करत जायचं। 30 दुनी 60 केले, 60 ने 20ला सुद्धा 60ला 20ने सुद्धा भाग जातोय। आपला लसावी काय आलेला आहे, 60 आलेला आहे। क्लिअर झाला। एकूण काम किती मिळालं मग आपल्याला, 60 मिळालं। त्यांना 60 काम करायचं आहे। आता त्या ठिकाणी या संख्येने या संख्येला भागावं लागेल। जे एकूण काम आहे ते जेवढ्या दिवसामध्ये करता त्याला भागावं लागेल। 30 दुनी 60, 20 त्रिक 60, 3 आणि 2। आता ही काय आलेली, त्यांची कार्यक्षमता आलेली आहे की एका दिवसामध्ये राम 3 काम करतोय, तर रामला 60 काम करण्यासाठी 20 दिवस लागत आहे। श्याम एका दिवसामध्ये 2च काम करतोय, त्याला 60 काम करण्यासाठी 30 दिवस लागत आहे। क्लिअर झाला। याला जर आपण खुर्च्या वगैरे पकडल्यात, 60 खुर्च्या त्यांना बनवायच्या आहे। श्याम एका दिवसामध्ये 2 खुर्च्या बनवतोय, त्याला 60 खुर्च्या करण्यासाठी 30 दिवस लागत आहे। राम एका दिवसामध्ये 3 खुर्च्या करतोय, त्याला 60 खुर्च्या बनवण्यासाठी 20 दिवस लागतोय। क्लिअर झाला। आपल्याला काय दिलं आहे की दोन्ही मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील। आता 60 खुर्च्या बनवण्यासाठी जर राम एका दिवसामध्ये 3 आणि श्याम एका दिवसामध्ये 2, दोन्ही मिळून ते एका दिवसामध्ये 5 खुर्च्या बनवत आहेत, बरोबर। तर 60 खुर्च्या बनवण्यासाठी त्यांची कार्यक्षमता प्लस करून भागीला 5 1 5, 5 1 5 राहिला 1, 5 2 10, 12। काय उत्तर आलेलं आहे 12।
ते दोन्ही मिळून ते काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतील. 12 दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं मित्रांनो. पहिल्या प्रश्नाला वेळ लागला. आता त्यानंतर आपण प्रत्येक प्रश्न स्पीडमध्ये घेऊ. त्यानंतर प्रश्न कशा पद्धतीने फिरवून विचारला जातो ते सुद्धा बघू आणि ऑप्शनमध्ये तुमची गडबड कुठे होऊ शकते ते सुद्धा आपण बघू. आणि प्रश्नाच्या सर्वात शेवटची लाईन, प्रश्न पूर्ण जो विचारलेला आहे तो सर्व चेंज करून देते मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी प्रश्नाची सर्वात शेवटची लाईन असते तेच प्रश्नाचं स्ट्रक्चर वगैरे सर्व बदलवून देते. त्यामुळे तुम्हाला प्रश्न व्यवस्थित बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचा आहे. क्लिअर झालं. आता ते सुद्धा मी तुम्हाला जसे जसे प्रमाणे मला डाऊट वाटेल की या ठिकाणी तुमची गडबड होऊ शकते मी ते तुम्हाला क्लिअर करून देईल. दुसरा प्रश्न बघा. एक्स हा एक काम 12 दिवसात करतो. एक्स एक काम 12 दिवसामध्ये करतो. वाय तेच काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. ते दोन्ही मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 12 आणि 18चा लसावी काढा, तो किती येईल? 36. 36 टोटल काम आलेलं आहे. क्लिअर झालं. 18 दोन्ही 36, 12 36. कार्यक्षमता किती आलेली आहे? 3 आणि 2. क्लिअर झालं. एक्स एका दिवसामध्ये 3 करतोय, वाय एका दिवसामध्ये 2 काम करतोय. दोन्ही मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील हे विचारलेलं आहे. टोटल काम 36 आहे. दोघांची कार्यक्षमता प्लस केली किती येईल? 5 येईल. बरोबर भाग द्या. 5 1 5, 5 7 35. राहिला किती? 1. म्हणजे 7.1/5 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झालं. 7.1/5 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. बरोबर. टाईप क्रमांक 2 मधील पहिला प्रश्न आहे. ए हा एक काम 10 दिवसात करतो. ए बी हे दोन्ही तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम एकटा बी किती दिवसामध्ये करेल? टाईप क्रमांक 2 आहे. याचा जर फॉर्म्युला तुम्ही पुस्तकामध्ये पाहिला तर ए बी भागीला ए वजा बी हा फॉर्म्युला आहे. टाईप चेंज, फॉर्म्युला चेंज होतो. आपले कन्सेप्ट चेंज होणार नाही. ए एक काम 10 दिवसामध्ये करतोय. ए बी एक काम 6 दिवसामध्ये पूर्ण करत आहे. बरोबर. तर आपल्याला काय विचारलं? एकटा बी ते काम किती दिवसामध्ये करेल? आणि मित्रांनो प्रत्येक टाईपमध्ये मी या ठिकाणी 2 प्रश्न घेतलेले आहे जेणेकरून तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. एखादा प्रश्न जर नाही समजला तर तो डाऊट तुमचा दुसऱ्या प्रश्नामध्ये नक्की क्लिअर होईल. ए एक काम 10 दिवसामध्ये करतो. ए बी एक काम 6 दिवसामध्ये करतो. आता दोघांची संख्यांचा जर लसावी काढला तो किती येईल? 30 येईल. मित्रांनो थोडा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो कारण माझी तब्येत थोडी खराब आहे आणि खोकला जास्त आहे आणि बोलण्यामध्ये हा जो गळा असतो हा कोरडा पडतो त्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. थोडे ॲडजस्ट करून घ्या. 10 आणि 6चा जर तुम्ही लसावी काढला तर तो किती येईल? 30 येईल. बरोबर. एकूण काम 30 आलेलं आहे. यांची कार्यक्षमता काढून घ्या. 6 पंचे 30 आणि 10 30. आता या ठिकाणी समजून घ्या. एक काम 10 दिवसामध्ये करतोय. एकूण काम किती आहे? 30 आहे. त्याची कार्यक्षमता किती आली? 3. ए बी हे दोन्ही आहे, 2 व्यक्ती आहे. ए बी एक काम 6 दिवसामध्ये करताय. एकूण 30 काम आहे. किती दिवसामध्ये करताय? 5 दिवसामध्ये करताय. आता सिंपल या ठिकाणी बघा आपल्याला काय विचारलं? एकटा बी ते काम किती दिवसामध्ये करेल? काम किती आहे? 30 आहे. मग जर आपण ए बी मधून ए वजा केला तर काय शिल्लक राहील? बी. म्हणजे आपल्याला बीची कार्यक्षमता मिळेल. मग ए बीच्या कार्यक्षमतामधून आपण जर एची कार्यक्षमता वजा केली तर आपल्याला फक्त बीची कार्यक्षमता मिळेल. 5 मधून जर 3 गेले तर राहतात किती? 2. मग 2 एका दिवशी बी काम करत असेल. बरोबर. मग एकूण काम भागीला कार्यक्षमता करा. बे एक बे राहिला 1, बे पंचे 10. 15 दिवसामध्ये बी ते संपूर्ण काम करेल. क्लिअर झालं. कन्सेप्ट समजली. प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा ते समजलं. वजाबाकी कुठे करायची, प्लस कुठे करायचं हे समजलं. प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 आहे या ठिकाणी. राम व श्याम हे दोघे मिळून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा राम तेच काम 8 दिवसात पूर्ण करतो तर श्याम तेच काम एकटा किती दिवसामध्ये पूर्ण करेल? 2 व्यक्ती दिलेले राम आणि श्याम. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? श्याम ते काम किती दिवसामध्ये करेल? या ठिकाणी श्याम आणि राम हे दोघी आणि या ठिकाणी राम. बरोबर. राम आणि श्याम ते काम 24 दिवसामध्ये करताय. प्रश्न याप्रमाणे राम एक काम 24 दिवसामध्ये करतोय आणि राम आणि श्याम ते एकच काम 8 दिवसामध्ये पूर्ण करताय. क्लिअर झालं. प्रश्न वाचण्यामध्ये थोडी गडबड झाली. राम एक काम 24 दिवसामध्ये करतोय आणि राम आणि श्याम ते दोन्ही मिळून ते काम किती दिवसामध्ये करताय? 8 दिवसामध्ये करताय. प्रश्न काय विचारला की श्याम एकटा ते काम किती दिवसामध्ये करेल? या ठिकाणी लसावी काय येईल? 24 येईल. 24 1 24, 8 24. राम एका दिवशी एकच काम करतोय. 24 काम करण्यासाठी त्याला 24 दिवस लागत आहे. बरोबर.
राम आणि श्याम मिळून 8 दिवसात काम करताय, एका दिवशी फक्त 3 काम करताय. मग दोघांची कार्यक्षमतामधून एकाची कार्यक्षमता वजा केली तर आपल्याला श्यामची कार्यक्षमता मिळेल. तर श्यामची कार्यक्षमता किती आहे? 2 आहे. बरोबर. रामच्या कार्यक्षमतामधून श्यामची दोघांची कार्यक्षमता वजा केली तर आपल्याला श्यामची कार्यक्षमता मिळाली 2. एकूण काम 24 आहे. 24 भागीला जर 2 घेतलं तर 12 उत्तर येईल. म्हणजे श्याम हा 12 दिवसांमध्ये ते एकूण काम एकटा पूर्ण करेल. क्लिअर झाला. टाईप क्रमांक 3 बघा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता टाईप क्रमांक 3 मधील पहिला प्रश्न बघा. एक्स हा एक काम 16 दिवसात करतो आणि वाय तेच काम 8 दिवसात करतो. जर एक्सने 4 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम वाय किती दिवसामध्ये पूर्ण करेल? मित्रांनो, हे प्रश्न मी पाहिलेले आणि या प्रश्नांमध्ये मुलं गडबड करून देतात. त्यामुळे तुम्ही या प्रश्नांना व्यवस्थित बघा. यांना कशा पद्धतीने सोडायचे ते समजून घ्या. एक्स हा एक काम 16 दिवसामध्ये करतोय, वाय तेच काम 8 दिवसामध्ये करतोय. एक्सने 4 दिवस काम केले आणि तो काम सोडून गेलेला आहे. तर वायला ते काम करायचे. काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये ते बघून घ्या. तर शिल्लक काम वाय ते किती दिवसामध्ये करेल? शेवटची लाईन महत्त्वाची होती. ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगून दिली की कशा पद्धतीने जी शेवटची लाईन असते, ओळ असते, ती महत्त्वाची असते प्रश्नामध्ये. लसावी घ्या दोघं संख्यांचा 16 येईल. 16 1 16, 8 2 16. कार्यक्षमता एक्सची आलेली 1, वायची आलेली आहे 2. बरोबर. एक्सने काय केलेलं आहे? कामाला सुरुवात केलेली आहे, 4 दिवस काम केलेलं आहे आणि तो निघून गेलेला आहे. बरोबर. एक्सची कार्यक्षमता किती आहे? 4. एक्स एका दिवसामध्ये एकच काम करतोय. आता उदाहरणाच्या माध्यमातून सांगतो. ह्या 16 खुर्च्या पकडा. काम म्हणजे 16 खुर्च्या वगैरे बनवायचे त्यांना. बरोबर. एक्स एका दिवशी एकच खुर्ची बनवतोय, त्याला 16 खुर्च्या बनवण्यासाठी 16 दिवस लागत आहे. वाय एका दिवशी 2 खुर्च्या बनवतोय, त्याला 16 खुर्च्या बनवण्यासाठी 8 दिवस लागत आहे. क्लिअर झाला. मग 16 खुर्चे त्यांना बनवायचे. बरोबर. आपल्याला दोघांचा उल्लेख दिलेला नाही आहे. एक्स एका दिवशी किती करतोय? एकच खुर्ची बनवतोय, 16 खुर्च्या बनवायचे. पण एक्स हा 4 दिवस थांबलेला आहे, 4 दिवस काम केलं आणि तो निघून गेलेला आहे. मग एक्स जर एका दिवशी एक काम करत असेल तर 4 दिवसांमध्ये तो फक्त 4 काम करेल. 4 काम वजा करून घेऊ. शिल्लक किती राहिलं? 12 काम राहिलं. कारण दिलेलं काय प्रश्नामध्ये की शिल्लक काम वाय ते किती दिवसामध्ये करेल? वायची कार्यक्षमता किती? 2. एकूण काम किती बाकी आहे? 12. 12 भागीला जर 2 केलं तर 6 उत्तर येईल. म्हणजे 6 दिवसामध्ये वाय ते शिल्लक काम पूर्ण करेल. 6 दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. 6 दिवस. क्लिअर झालं. आता प्रश्नामध्ये समजून घ्या. जर तुम्हाला अशा पद्धतीने विचारलं गेलं, काय दिलं होतं आपल्याला प्रश्नामध्ये की वाय ते शिल्लक काम किती दिवसामध्ये करेल? बरोबर. जर प्रश्नामध्ये असं विचारलं गेलं तुम्हाला, समजून घ्या की एकूण काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? एकूण काम ते किती दिवसामध्ये पूर्ण करतील? आता या ठिकाणी गडबड होईल. ऑप्शन क्रमांक 6 राहील, पण आपल्याला काय दिलं आहे की ते एकूण काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. क्लिअर होत आहे. आता एकूण काम जर ज्यावेळेस देईल तर शिल्लक काम 6 दिवसांमध्ये वायने पूर्ण केलेलं आहे. शिल्लक काम 6 दिवसांमध्ये वायने पूर्ण केलेलं आहे. पण एक्सने 4 दिवस अगोदर काम केलं आहे. किती दिवस काम केलेलं आहे? 4. मग 6 आणि 4 किती होतात? 10. तुमचं उत्तर राहील 10. त्यावेळेस जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं गेलं की ते दोघं ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. क्लिअर झाला. आता पुढे बघा. प्रश्न क्रमांक 2 टाईप क्रमांक 3 मधील प्रश्न काय दिला? सुरेश व रमेश हे दोघे अनुक्रमे 8 व 5 दिवसात एक काम करतात. सुरेश आणि रमेश. बरोबर. काय सांगितलं आहे? सुरेश व रमेश हे दोघे 8 दिवस आणि 5 दिवसात एक काम पूर्ण करतात. जर सुरेशने 3 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर उरलेले काम रमेश किती दिवसामध्ये पूर्ण करेल? सुरेशने 3 दिवस काम केले, सोडून गेलेलं काम. दोघांचा लसावी घ्या. किती येईल? 40 येईल. बरोबर. दोघांचा लसावी 40 येईल. आता मी तुम्हाला या ठिकाणी लसावी काढण्यासाठी, जर तुम्हाला नाही समजत आहे की लसावी कशा पद्धतीने काढायचा, ते बघा. या दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातोय. 16 आणि 8ला जर तुम्ही पाहिलं तर 2ने भाग जातोय, 4ने सुद्धा जातोय. क्लिअर होत आहे. पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या दोघं संख्यांना भाग जात नाही आहे. क्लिअर झाला. 8 आणि 5ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही आहे. फक्त त्या स्वतः त्याच संख्येने भाग जातो आणि एक याच संख्येने भाग जातोय. तर त्या ठिकाणी 8 45 गुणाकार करून टाकायचा, तो तुमचा लसावी राहील. क्लिअर झाला. तोच तुमचा लसावी राहील. या ठिकाणी संख्या तशा नाही आहे. पुढे जर आल्यात मी तुम्हाला सांगेल 8 45 40 40 लसावी आलेला आहे. भाग द्या. 8 45 40
5 8 40. कार्यक्षमता आलेली आहे सुरेशची 5, रमेशची 8. सुरेशने काय केलेलं आहे, 3 दिवस काम केलेलं आहे व तो काम सोडून गेलेला आहे. सुरेशने 3 दिवस काम केलेलं आहे आणि तो सोडून गेलेला आहे. एकूण काम किती आहे 40. बरोबर. सुरेशने जर 3 दिवस काम केलं आहे, कार्यक्षमता किती आहे 5. 3 दिवस जर काम केलं आहे तर किती होईल ते 15 काम. सुरेश 3 दिवसामध्ये 15 काम करेल. 40मधून जर 15 वजा केले तर किती काम शिल्लक राहील, ते राहील 25 काम. इथपर्यंत क्लिअर झालं. आता शिल्लक जे काम आहे ते काम कोणाला करायचं आहे, ते काम रमेशला करायचं आहे. रमेशची कार्यक्षमता किती आहे 8 आहे. मग एकूण काम भागीला 8. बरोबर. 8 1 8, 8 1 24 राहिला 1, म्हणजे 3.1/8 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. शिल्लक काम रमेश हा 3.1/8 दिवसामध्ये पूर्ण करेल. आणि प्रश्नात जर असा असला ते दोन्ही ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. काम सोडून गेलेलं आहे सुरेश, काम सोडून गेलेलं आहे 3 दिवसामध्ये, तरी एकूण ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील जर असा प्रश्न असला 3.1/8 मध्ये याचे 3 दिवस प्लस करावे लागतील, म्हणजे 6.1/8 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. कोणतं, जे दुसरं. जर तुम्हाला प्रश्न तशा पद्धतीने विचारला गेला तर. क्लिअर झालं. आता मित्रांनो, आतापर्यंत आपण जेही प्रश्न पाहिले ते प्रश्न होते 2 व्यक्तींवरील. आता प्रश्न असतील तुम्हाला 3 व्यक्तींवरील प्रश्न विचारले होते. ते जेही टाईप वगैरे विचारले होता ते सर्व आपण कन्सेप्टनुसारच बघू. प्रश्न बघा काय आहे. राम एक काम 10 दिवसात करतो, श्याम हा तेच काम 25 दिवसात करतो. मी सरळ सरळ मांडणी करून घेतो म्हणजे वेळ आपल्याला कमी लागेल. राम एक काम 10 दिवसामध्ये करतो, श्याम तेच काम 25 दिवसामध्ये करतो आणि हरी हा तेच काम 30 दिवसामध्ये करतो. हरी हा तेच काम 30 दिवसामध्ये करतो. तर ते तिघी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. प्रश्न विचारला आहे. लसावी काढून घ्या. बरोबर. या ठिकाणी आता लसावी कोणता येईल, तर लसावी येऊ शकतो जवळपास 150. बरोबर. 150च्या, कारण 25 त्रिक 75, 150 लसावी येईल या ठिकाणी. बरोबर. तुम्हाला लगेच समजून जातं की या ठिकाणी लसावी कोणता येऊ शकतो. बघा मी काय केलं, सर्वात मोठी संख्या घेतली 30, 3 त्रिक 90, 90ला जात नाही भाग, लगेच 120 घेतलं, 120ला 25ने भाग जात नाही, 150 घेतलं, 150ला 25ने भाग जातो, 150 या ठिकाणी लसावी. क्लिअर झालं. 10चा प्रश्न निर्माण होत नाही. बरोबर. 10 गुणिला 15 150 होतात, 25 सक 150, 30 गुणिला 5 150 होतात. बरोबर. मी हे 0 0 असले लक्षात घेत नाही. 3 5 15 या ठिकाणी अशाप्रमाणे मी गुणाकार किंवा भागाकार करत असतो. कार्यक्षमता किती आलेली, रामची 15, श्यामची 6 आणि हरीची 5 आलेली. बरोबर. आपल्याला काय दिलं आहे, तर ते तिन्ही मिळून ते काम किती दिवसामध्ये संपवतील. काम किती आहे 150 काम आलेलं आहे. कार्यक्षमता 15, 6 आणि 5, तिघांची बेरीज करून घ्या. 15 6 21 आणि 5, 21 आणि 5 26 होतात. बरोबर. आता या ठिकाणी जर तुम्ही 26ने भाग दिला तर 26 5 6 25 आणि 5 2 10 130 होतात. 26 5 130 होतात. बरोबर. 26 5 130, शिल्लक किती राहिले 20 भागीला 26. हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. बरोबर. गुणाकार जर केला तुम्ही 6 5 30 आणि 5 2 10, बरोबर 130 होतात. 26 5 130, 5.20/26 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पण ऑप्शनमध्ये या ठिकाणी 20/26ला भाग दिलेला असेल, तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढणार हे आणि प्रश्नाचं उत्तर हे राहणार नाही. या ठिकाणी 10/13 2ने भाग जातो, 2ने भाग द्या, म्हणजे 5.10/13 उत्तर राहील ऑप्शन क्रमांक बी. आणि ऑप्शन क्रमांक डी राहील यापैकी नाही. आणि तुम्ही म्हणाल माझं उत्तर आहे 5.20/26, हे उत्तर दिसत नाही. तुम्ही यापैकी नाही जे ऑप्शन आहे ते क्लिक कराल. क्लिअर झालं. जास्त काही नुकसान होणार नाही, 1 मार्क तुमचा फक्त जाईल. उत्तर काय आलेलं आहे 5.10/13. क्लिअर झालं. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. ABC हे तिन्ही एक काम अनुक्रमे 12 दिवस ABC अनुक्रमे 12 दिवस 24 दिवस आणि 15 दिवसात करतात, तर ते तिन्ही मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. लसावी घ्या. लसावी काय येईल या ठिकाणी 120. बरोबर. 24 5 120, 12 10 120, 15 8 120,
12 10 120, 24 5 120 आणि 15 8 120. क्लिअर झालं. कार्यक्षमता आलेली एची 10, बीची 5, सीची 8. एकूण काम किती दिलेलं आहे 120. कार्यक्षमता भागीला घ्या कारण तिन्ही मिळून ते काम त्यांना करायचं आहे. 10 आणि 5 15, 15 आणि 8 किती होतात 23. बरोबर. आता या ठिकाणी भाग द्यायचा आहे आपल्याला. 23 5 115 होता. बरोबर. 23 5 115 राहिले वरती 5 शिल्लक म्हणजे 5.523 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झालं. प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे 5.523 दिवस त्यांना ते काम करण्यासाठी लागेल. आता टाईप क्रमांक 5 प्रश्न चेंज होईल थोडा. प्रश्न काय दिला आहे ते बघा. एक्स हा एक काम 24 दिवसात करतो, वाय तेच काम 12 दिवसामध्ये करतो. जर एक्स वाय झेड हे तिन्ही मिळून ते काम 4 दिवसात करत असतील तर एकटा झेड ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. प्रश्न हा दिलेला आहे आपल्याला बघा. एक्स हा एक काम 24 दिवसामध्ये करतोय, वाय तेच काम 12 दिवसामध्ये करतोय आणि एक्स वाय झेड मिळून ते काम 4 दिवसामध्ये करताय. तर आपल्याला झेड ते काम किती दिवसामध्ये करेल हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. सेम या ठिकाणी जो प्रश्न आपण 2 व्यक्तींमध्ये सोडवला होता, जी पद्धत वापरली होती तीच पद्धत या ठिकाणी वापरायची. समजून घ्या काय करायचं बघा. अगोदर यांचा लसावी काढून घ्या. जर तुम्ही लसावी काढला तर 24च लसावी येईल या ठिकाणी. बरोबर. मी सर्वात मोठी संख्या घेतली. 24 2 28 करायची गरज पडली नाही कारण मी या 2 संख्यांकडे पाहिलं. 12ने सुद्धा भाग जातो आणि 4ने सुद्धा भाग जातोय. 24 लसावी आलाय. 24 1 24, 12 2 24, 4 8 4 4 24 सॉरी 4 24 होतात. कधी कधी गडबड होऊन जाते. 4 24. एक्स वाय झेड या तिघींची कार्यक्षमता 6 आलेली. एका दिवसामध्ये 6 काम करत आहे तेव्हा 24 काम करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागत आहे. वायची कार्यक्षमता 2 आलेली, एक्सची कार्यक्षमता 1 आलेली. या ठिकाणी समजून घ्या एक्स वाय झेड तिघांची कार्यक्षमता 6 दिलेली आणि एक्स व वायची कार्यक्षमता 1 आणि 2 दिलेली. या दोघांची बेरीज केली तर किती येईल 3. दोघांची कार्यक्षमता 3 आहे, तिघांची कार्यक्षमता 6 आहे. मग 6 मधून जर आपण 3 वजा केले तर 3 राहतील. बरोबर. म्हणजेच एक्स वाय झेड मधून आपण जर एक्स आणि वाय वजा केले तर आपल्याला झेड मिळून जाईल. बरोबर. झेड इथपर्यंत क्लिअर झालं. मग ही जी कार्यक्षमता आलेली ही कोणाची आहे, ही आहे झेडची. क्लिअर झालं. झेडची एकूण काम किती आहे 24. झेडची कार्यक्षमता किती आलेली 3. मग एकटा झेड ते काम किती दिवसात करेल भाग द्या. 3 आहे का 3, 3 8 24. 8 दिवसांमध्ये एकटा तो झेड काम करेल, पूर्ण करेल. प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं. पुढे प्रश्न बघा काय दिलेला आता. ABC तिन्ही मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. ABC तिन्ही मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. जर ए हा एकटा 20 दिवसात पूर्ण करतो व बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतात तर एकटा सी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. ABC वरील प्रमाणेच प्रश्न आहे. ABC एक काम 8 दिवसामध्ये करतोय, ए हा एक काम 20 दिवसामध्ये करतोय आणि बी हा तेच काम किती दिवसामध्ये करतोय 30. तर एकटा सी काम ते किती दिवसामध्ये करेल हा आपल्याला विचारलेला आहे. कार्यक्षमता अगोदर लसावी काढून घ्या. 60 120 120 येईल. लसावी किती येईल 120. बरोबर. 20 सक 120 होतात. 3 चौक 12 आणि या ठिकाणी 8 हे का 8 राहिले 4 8 म्हणजे 40 15 येईल. 15 8 120 होतात. बरोबर. ही त्यांची कार्यक्षमता आलेली. ABC तिघांची कार्यक्षमता 15, एची कार्यक्षमता 6, बीची कार्यक्षमता 10. मग AB मधून जर ABC वजा केले तर कोणाची कार्यक्षमता मिळेल सीची मिळेल. मग दोघांची कार्यक्षमता मिळून किती होते ते होते 10. 10 मधून जर 15 वजा केले तर किती राहतात 5. सीची कार्यक्षमता किती मिळालेली 5. एकूण काम किती आहे 120. 120 भागीला जर तुम्ही 5 केलं तर 5 2 10 5 चौक 20. 24 दिवसामध्ये एकटा सी ते काम पूर्ण करेल. क्लिअर झालं मित्रांनो. तुम्हाला प्रश्न व्यवस्थितरित्या समजला असेल अशी मी आशा करतो. आणि ज्याप्रमाणे मी थंबनेलवरती दिलेलं आहे की हा जर व्हिडिओ तुम्हाला नाही आवडला तर मी व्हिडिओ डिलीट करेल. तर मित्रांनो मी हे 100% सांगतो की तुम्हाला मी जे समजवण्याचा प्रयत्न करतो आहे ते सोप्या भाषेमध्ये समजवतो आहे आणि ते तुम्हाला समजतं आहे एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या पुस्तकामधून जवळपास या टॉपिकवरील जवळपास 50 ते 60 प्रश्न अभ्यासायचे म्हणजे तुम्हालाही क्लिअर होऊन जाईल की या प्रश्नाला आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो.
आणि मित्रांनो, जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. याच पद्धतीने आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, पुढील टाईप क्रमांक 6 आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे. समजून घ्या तुम्ही प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. राघव एक काम 25 दिवसात करतो, विजय तेच काम 40 दिवसात करतो आणि अजय तेच काम 50 दिवसात करतो. बरोबर. त्या ठिकाणी पुढे काय दिलं आहे बघा. तिघांनी कामाला सुरुवात केली व 10 दिवसानंतर राघव आणि अजय काम सोडून गेले, तर उर्वरित काम विजय किती दिवसामध्ये पूर्ण करेल. अशा प्रकारे प्रश्न विचारला होता तुम्हाला. आणि या प्रश्नामध्ये सुद्धा अजून एक थोडा फिरवला होतो, त्याला सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने सोडवायचे ते बघा. काहीच बदल नाही आहे, सोपं आहे. बरोबर. राघव 3 नाव दिलेले आपल्याला या ठिकाणी. राघव 25 दिवसामध्ये करतो. त्यानंतर विजय शॉर्टमध्ये लिहितो मी, विजय 40 दिवसामध्ये करतो. आणि त्यानंतर अजय तेच काम 50 दिवसामध्ये करतो. सर्वात अगोदर आपण लसावी काढून घेऊ. जर यांचा लसावी काढला तर तो किती येईल, तो येईल 200. किती येईल, 200. टोटल काम किती दिलेलं आहे, 200. बरोबर. 50 चौक 200, 4 पंचे 20 या ठिकाणी आणि 25 8 200. क्लिअर झालं. 8 5 आणि 4 त्यांची काय आलेली आहे, कार्यक्षमता आलेली. क्लिअर झालं. आता या ठिकाणी एकूण काम 200 दिलेलं आहे, कार्यक्षमता 8 5 आणि 4. प्रश्नामध्ये पुढे काय सांगितलं आपल्याला, तिघांनी कामाला सुरुवात केली. तिघांनी काय केलेली, कामाला सुरुवात केली. या ठिकाणी समजून घ्यायचं तुम्हाला, जर आपल्याला तिघांनी कामाला सुरुवात केली जर नाही दिलेलं असेल तर आपल्याला एकेकाचं काम वजा करायचं आहे. बघा, मी तुम्हाला पुढे सांगेल या प्रश्नाला फिरून कसा विचारला जातो. बरोबर. तिघांनी कामाला सुरुवात केली. आता या ठिकाणी समजून घ्या पुढे. 10 दिवसानंतर राघव आणि अजय काम सोडून गेले. राघव आणि अजय काम सोडून गेले 10 दिवसानंतर. आता तिघांनी कामाला सुरुवात केली आहे. 8 आणि 5 13, 13 आणि 4 17. एका दिवसामध्ये किती काम होत आहे, 17 काम होत आहे. तिघं एका दिवसामध्ये 17 काम करत आहे. बरोबर. तिघांनी कामाला सुरुवात केली आहे आणि 10 दिवसानंतर राघव आणि अजय सोडून गेले. पण 10 दिवस सर्वांनी काम केलेलं आहे तिघांनी. 17 गुणिले जर 10 केलं तर 170 काम 10 दिवसापर्यंत संपलेलं आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. 170 काम 10 दिवसांपर्यंत झालेलं आहे. मग 10 दिवसानंतर म्हणजे 11व्या दिवशी फक्त एकटा विजय आहे आणि राघव आणि अजय काम सोडून गेले. आता 200 मधून जर 170 काम वजा केलं तुम्ही, वजा 200, तर फक्त 30 काम शिल्लक आहे. किती काम शिल्लक आहे, 30 काम शिल्लक आहे. आणि या ठिकाणी 30 काम शिल्लक आहे आणि कोणाला करायचं आहे, विजयला करायचं आहे. विजयची कार्यक्षमता किती आहे, 5 आहे. 5 1 5 5 6 30. 6 दिवसांमध्ये विजय ते काम करेल. आता या ठिकाणी समजून घ्यायची गोष्ट आहे की प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं, तर तेच विचारलेलं आहे, उर्वरित काम विजय किती दिवसामध्ये पूर्ण करेल. तर उर्वरित जे शिल्लक काम आहे ते विजय 6 दिवसांमध्ये पूर्ण करेल. आता जर तुम्हाला प्रश्नामध्ये असं विचारलं असतं की उरलेलं काम तर विजय करेल, पण एकूण ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल, एकूण ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल, तेव्हा उत्तर काय आलं असतं, त्याने जे उर्वरित 10 दिवस काम केलं आहे ते आणि प्लस 6 दिवस, असं तुमचं उत्तर 16 दिवस आले असते. क्लिअर झालं. 16 दिवस तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. इथपर्यंत क्लिअर झालं. आता प्रश्न बघा पुढे. हाच प्रश्न ठेवू आणि थोडा फिरवून मी तुम्हाला सांगतो. बरोबर. प्रश्न बघा. राघव, विजय आणि अजय एक काम अनुक्रमे 25 40 व 50 दिवसात करतात. तर राघव, आता तिघं एकत्र सुरुवात करत नाही येते, एक क्लिअर समजून घ्या. तिघं एकत्र सुरुवात करत नाही. या ठिकाणी तिघांनी सुरुवात केली होती. बरोबर. तिघं एकत्र सुरुवात करत नाही. राघव 5 दिवसानंतर काम सोडून गेला. परत मांडणी करून घेतो मी या ठिकाणी. राघव, विजय आणि अजय 25 दिवस 40 दिवस 50 दिवस 200 एकूण काम आलं. कार्यक्षमता 8 5 आणि 4. क्लिअर झाला. आता प्रश्नामध्ये बघा काय सांगितलं आहे. त्यांनी राघवची कार्यक्षमता 8 आलेली, विजयची कार्यक्षमता 5 आली, अजयची कार्यक्षमता 4 आलेली. तर काय केलेलं आहे, राघवने 5 दिवसानंतर राघव काम सोडून गेला. राघव काय केलेलं आहे, 5 दिवसानंतर काम सोडून गेलेलं आहे. या ठिकाणी लिहून ठेवतो मी. त्यानंतर विजय हा 12 दिवसानंतर काम सोडून गेला. विजय सुद्धा या ठिकाणी 12 दिवसानंतर काम सोडून गेलेलं आहे. त्यानंतर उर्वरित काम
उर्वरित काम अजय किती दिवसामध्ये करेल, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. उर्वरित काम अजय किती दिवसामध्ये करेल. आता या ठिकाणी राघव जर एका दिवसामध्ये 8 काम करतोय, 200 काम करण्यासाठी त्याला 25 दिवस लागत आहे. मग राघव 5 दिवसानंतर सोडून गेला, त्या राघवने एका दिवसामध्ये किती काम करतोय 8, 5 दिवसानंतर तो गेलाय, 8 पंचे 40 काम त्याने केलं असेल. इथपर्यंत क्लिअर झालं. 40 काम त्याने केलेलं आहे. आता विजय हा 12 दिवसानंतर जातो, विजय हा 12 दिवस काम करतो आणि त्यानंतर जातो. तर 12 पंचे 60, एका दिवस किती काम करू शकतो तो 5 काम करू शकतो एका दिवसामध्ये. तर 12 दिवस काम करतो, 12 पंचे 60 तो काम करतोय. क्लिअर झालं. मग राघवने किती काम केलेलं आहे 40, विजयने किती केलेलं आहे 60. दोघांचे काम किती आले टोटल 100. 200 मधून 100 काम या दोघांनी करलेलं आहे. उर्वरित किती काम आहे 100 काम आहे. आता 100 काम कोणाला करायचं आहे, अजयला करायचं आहे. मग अजयची कार्यक्षमता किती एका दिवसामध्ये 4. 100 भागीला 4 जर तुम्ही केलं तर किती येईल 25. 25 दिवसामध्ये उर्वरित काम कोण करेल, एकटा अजय करेल. प्रश्न समजला, उत्तरही समजलं, कशा पद्धतीने सोडवायचं ते समजलं. प्रश्नामध्ये जर तिघांनी सुरुवात केली प्रश्नाचे पूर्ण स्ट्रक्चर बदलून जातं. एकूण दिवस विचारले ते सुद्धा तुमचं उत्तर चुकेल. एकूण दिवस जर विचारलेले असतील ऑप्शन क्रमांक 1 6 राहील, ऑप्शन क्रमांक B 16 राहील. क्लिअर झालं. फक्त थोडी गडबड करू नका, नाही तर तुमचा 1 मार्क तुमच्याकडून कोणी घेणार नाही. पुढे बघा. आता ज्या प्रश्नाचं मी सुरुवातीला तुम्हाला बोललो होतो की प्रश्नाचं गडबड किंवा ऑप्शनमध्ये कशा पद्धतीने गडबड झालेली आहे किंवा एखाद्या पुस्तकामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर वेगळं आहे आणि मी उत्तर काढलेलं होतं ते वेगळं आहे. तर या ठिकाणी जोही डाऊट मला आला होता तो या प्रश्नाच्या माध्यमातून मी क्लिअर केलेला आहे आणि तुम्हालाही व्यवस्थितरित्या सांगतो. प्रश्न काय टाईप क्रमांक 7 दिलेला आहे. ए व बी एक काम अनुक्रमे 20 व 30 दिवसात पूर्ण करतात. 2 व्यक्ती ए आणि बी एक काम अनुक्रमे 20 आणि 30 दिवसामध्ये पूर्ण करताय. टाईप क्रमांक 7 अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये आतापर्यंत जे आपण अभ्यासलं त्यापेक्षा फार वेगळा प्रकारचा प्रश्न विचारला गेला. पुढे बघा. 30 दिवसात पूर्ण करतात. जर ते 1 दिवसाआड काम करतात, महत्त्वाचं आहे, जर ते 1 दिवसाआड काम करत असतील आणि कामाला सुरुवात जर ए करत असेल तर संपूर्ण काम ते दोन्ही किती दिवसामध्ये संपवतील. महत्त्वाचं आहे. त्यांचा अगोदर लसावी घ्या, किती येईल 60. 30 दुनी 60, 20 त्रिक 60. एची कार्यक्षमता किती आलेली आहे 3, बीची कार्यक्षमता किती आलेली आहे 2. बरोबर. एकूण काम किती करायचं आहे 60 करायचं आहे. क्लिअर झालं. आता या ठिकाणी समजायचं काय बघा. दोन्ही किती काम करताय 5 काम करताय. किती काम करताय 5 काम. एका दिवसामध्ये 5 काम करताय का ते, तर नाही. ही गडबड तुम्ही करू नका. एका दिवसामध्ये जर तुम्ही 5 काम केलं, एकूण काम भागीला जर 5 घेतलं तर ऑप्शन क्रमांक ए राहील 12. आणि एक फार चुकीची गोष्ट आहे, समजून घ्या. या ठिकाणी काय केलेलं आहे, ए एका दिवशी 3 काम करतोय, बी एका दिवशी 2 काम करतोय आणि एका दिवशी 1 काम करतोय. म्हणजे एका दिवशी फक्त ए काम करतोय आणि दुसऱ्या दिवशी फक्त बी काम करतोय. म्हणजे जे 5 काम होत आहे हे 2 दिवसामध्ये होत आहे. समजताय तुम्हाला. 2 दिवसामध्ये 5 काम होत आहे. क्लिअर झालं. आपल्याला किती काम करायचं आहे 60 काम करायचं आहे. किती काम करायचं आहे 60 काम करायचं आहे. क्रॉस गुणाकार करून सुद्धा तुम्ही सोडवू शकतात. आणि लॉजिक समजा 2 दिवसामध्ये 5 काम होत आहे तर 60 कामासाठी किती दिवस लागतील. या ठिकाणी या संख्येला जर तुम्ही 60 ने 5ला भागलं तर किती उत्तर येईल 12. किती उत्तर येईल 12. 12 ने 2ला गुणा, 12 दोन्ही 24. 24 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी. क्लिअर झालं. ऑप्शनसुद्धा असे टाकू शकतात. नाहीतर 2 दिवसामध्ये 5 काम होत आहे, 60 काम होण्यासाठी किती दिवस लागतील. क्रॉस गुणाकार करा. 5 कुठे येतील भागीला येतील. 60 गुणिला 2 भागीला 5. 5 1 5 राहिला 1, 5 दोन्ही 10, 12 दोन्ही 24 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. आता प्रश्न क्रमांक 2, ज्यावर मी काढलेलं उत्तर आणि पुस्तकातील उत्तर वेगळं आहे ते नामांकित महाराष्ट्रातील पुस्तक आहे. ते पुस्तक बघू शकता. मी या ठिकाणी नाव सांगत नाही. बरोबर. या टॉपिकमध्ये प्रश्न तुम्हाला मिळून देईल. त्या ठिकाणी अजय एक काम 9 दिवसात करतो. अजय एक काम 9 दिवसात करतो आणि विजय हा तेच काम 12 दिवसामध्ये करतो. बरोबर. अजयने कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात कोणी केली अजयने कामाला सुरुवात केली. जर ते काम दोघे 1 दिवसाआड काम करतात, दोघे 1 दिवसाआड काम करत असतील तर संपूर्ण काम किती दिवसामध्ये होईल. बरोबर. अजय 1 दिवशी 9 काम करतोय, अजय एक काम 9 दिवसात करतोय, विजय एक काम 12 दिवसात करतोय. दोघांचा लसावी किती येईल 36. टोटल काम किती आहे
36, 12 36, 9 चौक 36. कार्यक्षमता अजयची किती आलेली 4, विजेची आलेली 3. क्लिअर झाला. एक दिवसाआड एक काम करताय म्हणजे अजय एका दिवशी काम करतोय, विजय दुसऱ्या दिवशी काम करतोय. 2 दिवसांमध्ये ते 7 काम करताय. किती? 2 दिवसांमध्ये ते 7 काम करताय. इथपर्यंत क्लिअर झाला. 2 दिवसांमध्ये 7 काम करताय. बरोबर. मग आता एकूण काम किती करायचं आहे? एकूण काम 36. 7ने जर तुम्ही 36ला भागलं, 7 5 35, त्याच्या खालील संख्येला भाग जातोय. इथं डायरेक्ट भाग गेला होता 60ला. क्लिअर झाला. तर ही जी संख्या असते एकूण काम, याच्या खालील संख्येला भाग द्यायचा. तर भाग जर दिला तुम्ही 7 5 35, 35 काम 2 दिवसामध्ये 7 काम होतोय. तर 35 काम होण्यासाठी किती दिवस लागतील? क्रॉस गुणाकार केला. 7 1 7, 7 5 35, 5 दुनी 10 दिवस लागतील. किती लागतील? 5 दुनी 10 दिवस. किती काम होण्यासाठी? 35 काम होण्यासाठी. इथपर्यंत क्लिअर झाला. कामाची सुरुवात कोणी केलेली? अजयने केलेली आहे. प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आता या ठिकाणी 10 दिवस त्यांना लागलेलं आहे. प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं बघा. शिल्लक काम किती आहे? शिल्लक काम 1 आहे. 1 अंश स्थानी लिहायचा. 1 अंश स्थानी लिहायचा. शिल्लक काम किती? 1 आहे. बरोबर. आता काम करण्याचा जो नंबर आहे किंवा जो व्यक्ती काम करेल पुढच्या दिवशी तो कोणाचा आहे? अजयचा आहे. कोणाचा? अजयचा. मग अजयची कार्यक्षमता किती आहे? 4 आहे. आता आपण किती दिवसामध्ये ते उत्तर निघेल हे काढण्यासाठी काय करत होते? एकूण काम भागिले कार्यक्षमता. मग या ठिकाणी एकूण काम किती शिल्लक आहे? फक्त 1 कडे लक्ष द्या. 10 तुम्ही बघू नका. 1 काम शिल्लक आहे. कार्यक्षमता कोणाची? नंबर कोणाचा? अजयचा. अजयची कार्यक्षमता किती? 4. 10.104 या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीने जर तुम्ही काढलं. बरोबर. आणि हेच उत्तर योग्य आहे. आणि पुस्तकामध्ये काय दिलं आहे बघा, 10.207. 10.207 पुस्तकामध्ये दिलं आहे. आता या ठिकाणी माझं वैयक्तिक मत असं होतं की 4 आणि 3 7, 4 आणि 3 7 दोघांची कार्यक्षमता होते. जर या ठिकाणी 2 काम शिल्लक आहे तर दोघांची कार्यक्षमता घ्यायची गरज नाही. कारण आपल्याला काय दिलं आहे? दोघं काम करत नाही. इथे एका दिवशी एकच व्यक्ती काम करतोय. त्यामुळे एकाचीच कार्यक्षमता छेदस्थानी घ्यायची आणि उर्वरित काम वरती ठेवायचा. आता मी या ठिकाणी यांना पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं अपूर्णांकात करून भाग दिला तर या ठिकाणी 0.25 उत्तर येत आहे आणि या ठिकाणी 0.28 उत्तर येत आहे. म्हणजे फारसा काही फरक पडत नाही आहे. पण ऑप्शनमध्ये फरक पडून जाईल. 10.104 राहील आणि तुम्ही 10.207 बघाल असं सुद्धा होऊ शकतं. पण एवढ्या जवळचे ऑप्शन देत नाही. पण मी सेंट्रलमध्ये पाहिलं तर या ठिकाणी माझा डाऊट क्लिअर करण्यासाठी मी सेंट्रलचे जे पुस्तक वगैरे त्या ठिकाणी पाहिले तर एक प्रश्न मला सेम भेटला आणि त्या ठिकाणी बघा प्रश्न काय दिलाय. ए एकटा एक काम 16 दिवसात करतो. ए एक काम 16 दिवसामध्ये करतो आणि बी तेच काम 12 दिवसामध्ये करतो. बरोबर. जर ए कामाला सुरुवात करत असेल आणि ते दोघे 1 दिवस सोडून काम करत असतील तर ते संपूर्ण काम व्हायला किती दिवस लागतील? ऑप्शन दिले होते 12, 13, 13.304, 13.507 आणि हा प्रश्न विचारला गेला आहे SSC 2004ला. क्लिअर झाला. या ठिकाणी जर तुम्ही काढलं यांचा लसावी तर 48 येईल. बरोबर. 12 चौक 48, 16 त्रिक 48. टोटल काम किती होत आहे? त्यांची कार्यक्षमता किती आली? 4 आणि 3. टोटल किती होते? 7 काम होत आहे. बरोबर. पण 7 काम केव्हा होत आहे? 1 दिवस सोडून काम करताय. एक एका दिवशी करतोय आणि बी एका दिवशी करतोय. म्हणजे 2 दिवसामध्ये 7 काम होत आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. एकूण काम किती दिलेलं आहे? 48. आता 48च्या खालील संख्येला 7ने भाग द्या. 7 सकम 42. क्लिअर झालं. 7 सकम 42 या ठिकाणी 6ने जातोय. गुणाकार करून 7 सकम 42 खालील संख्येला जातोय भाग. क्लिअर झालं. मग या ठिकाणी सुद्धा 6ने गुणावं लागेल. म्हणजे किती दिवस होतील? 12. 12 दिवसांमध्ये किती काम होईल? 42 काम होईल. 2 दिवसांमध्ये 7 काम होत आहे. 12 दिवसांमध्ये 42 काम होईल. टोटल किती काम करायचं आहे? काम करायचं आहे. आता समजून घ्या शिल्लक किती काम आहे? शिल्लक काम किती आहे? 6 काम शिल्लक आहे. बरोबर. आणि दोन्ही मिळून 2 दिवसांमध्ये 7 काम करत आहे. बरोबर. आणि काम किती शिल्लक आहे? 6 काम. आता अशा ठिकाणी काय करायचं ते बघा. काम किती शिल्लक आहे? 6. नंबर अगोदर ए एका दिवशी काम करतो, बी दुसऱ्या दिवशी काम करतो. आता कोणाचं काम करायचा नंबर आहे? एचा काम करायचा नंबर आहे. बरोबर. कामाची सुरुवात कोण करतोय याच्यावरती डिपेंडेड आहे की कोणाचा आता नंबर आहे. क्लिअर झाला. मग एची कार्यक्षमता किती आहे? 3 आहे.
मग एका दिवशी काम करेल, किती काम करेल? 3 काम करेल. मग एने अजून 1 दिवस काम केलं, टोटल दिवस 13 दिवस काम झालं. मग एचं काम किती? 3. 6 काममधून 3 काम वजा केलं, शिल्लक काम किती राहिलं? 3 राहिलं. इथपर्यंत क्लिअर झालं. आता काम करण्याचा कोणाचा नंबर आहे? तो आहे बीचा. बीची कार्यक्षमता किती आहे? 4. क्लिअर झालं. मी या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने सांगितलं आहे, टोटल 13 दिवस काम झालेलं आहे, शिल्लक काम किती आहे? 3. याची कार्यक्षमता किती आहे? 4. छेदस्थानी लिहा, शिल्लक काम भागीला छेदस्थानी त्याची कार्यक्षमता 13.304 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि हेच या ठिकाणी SSC GD 2004ला उत्तर दिलेला ऑप्शन क्रमांक 3. या ठिकाणी सांगायचा एकच उद्देश होता की त्यांनी ऑप्शन क्रमांक जे डी दिलेला आहे 13.5/7 म्हणजे 7 जे दोघांची कार्यक्षमता दिलेली हे उत्तर दिलेलं नाही. यावरून ही गोष्ट सिद्ध होते की ज्याचा नंबर असेल त्याची कार्यक्षमता खाली लिहा छेदस्थानी, आणि जे तुमचं काम शिल्लक आहे ते अंशस्थानी लिहा. दोघांची कार्यक्षमता या ठिकाणी घ्यायची गरज नाही, 7 घ्यायची गरज नाही. क्लिअर झालं मित्रांनो? हा माझा डाऊट होता आणि तुम्हालाही प्रश्न याच पद्धतीने सोडवायचा आहे. जर कोणी उत्तर जर चुकीचं दिलं तर त्याला आपण कॅन्सल करू शकतो. आपण ज्या पद्धतीने मांडणी करून त्यांना व्यवस्थित सांगू शकतो आणि या ठिकाणी आपण SSC 2004चा रेफर घेऊ शकतो. मित्रांनो, 100% तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो, जे आपण टार्गेट पोलीस भरती बॅच 2024 मोफत चालू केलेली आपल्या उपक्रमाबद्दल जर तुमचे काही प्रतिक्रिया असेल त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण कमेंटमध्ये आम्हाला समजते की आम्ही कुठे चुकतोय किंवा आम्ही जे काम करताय ते योग्य आहे किंवा नाही, किंवा आम्ही अजून काय काय करायला पाहिजे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून समजतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.